महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 100% सत्तेमध्ये येणार। आम्ही 165 जागा 160 ते 65 जागा आम्ही जिंकू आणि आम्हाला पूर्णतः विश्वास आहे, कारण या सरकारच्या संदर्भात जो काही एक रोष होता लोकांमध्ये, लोकांना बदल हवा होता आणि या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत। त्यामुळे झालेल्या मतदानाची टक्केवारी म्हणजे सामान्य मतदार राग व्यक्त करण्यासाठी, गरीब आणि मध्यम वर्गीय मतदार, त्यांच्यावर लादलेले टॅक्सेस, या सगळ्या गोष्टी आणि त्यांची झालेली महागाईमध्ये पिळवणूक, सर्व फॅक्टर्स त्यामध्ये मतदारसंघामध्ये मतदानामध्ये दिसून आले आणि सरकारच्या संदर्भात जनतेमध्ये जे राग आणि संताप होता तो पण दिसला आम्हाला। त्यामुळे आम्ही 160 ते 65 जागा आम्ही जिंकू आणि महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू, आम्हाला पूर्णतः विश्वास आहे। खरं तर अलीकडे तुम्ही विचारण्याबद्दलच सांगतो की हे एक्झिट पोल आहे, एक्झॅक्ट पोल नाही। अनेक वेळा यांचे अंदाज चुकलेले आहेत। पार्लमेंटमध्ये फार बडचड के बाद पोल झाली होती, पण त्यामध्ये काय निघालं सगळ्यांना माहीत आहे। हरियाणामध्ये सुद्धा आमची स्थिती वेगळी दाखवत होती, त्यानंतर काय झालं हे सगळं आता आपल्या पुढे आहे। त्यामुळे हे निकाल किंवा हे अंदाज वर्तवले जातात हे 48 तास पूर्वीचे असतात। 48 तासामध्ये मतदार काय निर्णय घेतो हे खूप त्यामध्ये महत्त्वाचं असतं आणि 48 तासामध्ये राज्यामध्ये एकूणच परिस्थिती बदलली आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड तोटा या निवडणुकीमध्ये नुकसान होताना आम्हाला दिसते। शेवट जनता आहे, फार काही वेळ नाही, 23 तारखेला निकाल येणारच। पण आम्ही जे काही आमच्या ग्राउंडवर आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यामध्ये आम्हाला कुठेही शंका नाही।